महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीचा रेकॉर्ड मोडल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्रात गेल्या 9 महिन्यांमध्ये तब्बल 1,39,000 कोटींची परकीय गुंतवणूक झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। तर त्यासाठी केंद्राच्या एका अहवालाचा दाखलाही त्यांनी दिलाय। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात भरघोस परकीय गुंतवणूक 9 महिन्यात 1,39,000 कोटींची गुंतवणूक। महायुतीनं मोडला 2016-17 सालचा विक्रम। केंद्र सरकारच्या DPIITनं परकीय गुंतवणुकीचा अहवाल जाहीर केलाय। गेल्या 10 वर्षातील राज्यातील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्रात झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। एक्सवर त्यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे। महायुती सरकारनं स्वतःचा 2016-17चा विक्रम मोडला। 10 वर्षातील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्रानं प्राप्त केली गुंतवणूक 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहेच, मात्र सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सभागृहात फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। पहिल्या 9 महिन्यामध्येच आपल्याला 1,39,434 कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक मिळालेली आणि परकीय गुंतवणूक ही येते की नाही असं काही लोक प्रश्न विचारतात, म्हणून सांगतो इतर गुंतवणुकीमध्ये आणि या गुंतवणुकीत फरक असा असतो की RBI याचे आकडे घोषित करतात ज्या दिवशी पैसे येतात। महाराष्ट्रात उद्योगधंदे यावेत म्हणून दावोस परिषदेतही प्रयत्न करण्यात आले आणि त्यानंतर आता केंद्र सरकारच्या DPIITचा हा अहवालही आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्रमी गुंतवणूक झाल्यानं रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील अशी आशा आता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।